तर नमस्कार मित्रांनो, एवढे सगळे आलेले आहेत पॉडकास्टसाठी. याचा आधीचा पॉडकास्ट तुम्ही बघितला असेल, तो थोडासा टेक्निकल होता. पण आजचा पॉडकास्ट होणार आहे होम लोन, म्हणजे पुणे मुंबई सारख्या सिटीमध्ये घर घ्यायचं का सेविंग करून SIP करायची, का सेविंग करून इन्व्हेस्टमेंट करायची गावाला, किंवा गाळा घ्यायचा, किंवा गावाकडं काहीतरी स्मार्ट शेती करायची. तर याच्यात एक्झाम्पल आहेत आमच्याकडं बरेचसे. आता अमोलचं काही स्टोरी असेल, माझी काही तर माझी माहितीच आहे, विशालची काही असेल आणि विशालच्या बायकोची काही असेल. त्या दोघांची एकच स्टोरी असेल, वेगवेगळ्या असतील, माहीत नाही. प्रियंकाची असेल एखादी स्टोरी. तर पहिला प्रश्न हा आहे की पुणे मुंबईत घर घ्यायचं का, की घर किती महत्वाचं आहे? अमोलने घेतलंय, अमोलपासून सुरुवात करू. घर घेतलंय का? पहिला प्रश्न आहे की घर घेतलंय का? घर घेतलेलं आहे. घर आताच घेतलं, 1-2 वर्षाखाली घेतलंय. किती खार्डीमध्ये फ्लॅट महत्वाचं आहे घेतलाय. ना घर घेणं? आता ते महत्वाचं किती आहे ते डिपेंड आपल्या गरजांवरती आहे. तुझ्या काय गरजा आहेत आपल्या ते आपल्या share कर. थिंकवरती, आपल्या थॉट्सवरती आहे, आपल्या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटवरती आहे. प्रत्येकाने आपण जर मराठी लोक जर पाहिलं तर आपल्या लोकांचं पहिलं एक असतं बघ की मी मुंबईला मला घर पाहिजे, पुण्याला मी घर पाहिजे. ही सगळ्यांची एक मानसिकता झालेली असते. बाकी त्याला लोन काढेल, तो घराच्या दुप्पट पैशाचं लोन भरेल, पण त्याला घरच पाहिजे असतं. स्वतःचं थोडासा इमोशनल अँगल असतो घराचा. तो एक मेन मुद्दा आहे. आणि आता बोल, कंटिन्यू कर. नाही तसं काय नाही, तसं काही प्लॅन नव्हता की घराचा. होतं थोडं पण ठीकठाक, झालंय वाटलं की घेऊन ठेवा, की तो पण काही रिअल इस्टेट म्हणजे एक चांगलाच इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण चांगलाच आहे. त्यामुळं आम्ही प्लॅन केला आणि घेतलं. आणि आता विशालला विचारू, विशाल तू घर घेतलंय का? नाही, मी तर सध्या घर नाही घेतलेलं, मी रेंटवरतीच राहतोय. त्याचा वेगळा पुण्यामध्ये. त्याचा प्लॅन, त्याचा विचार काय आहे घर न घेण्याचं? कारण असं नाही की घर घेऊ शकत नाही, तर घर घेऊ शकतो, पण त्यांनी का नाही घेतलं? तू काय विचार केला त्याच्या मागं? सध्या तरी रेंटनीच राहायचा विचार केला आणि जे काही मी सेव्हिंग केली त्याची होमटाऊनला इन्व्हेस्टमेंट केली, जमीन वगैरे घेण्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. कारण फ्युचरमध्ये त्यांना जमिनीला पण खूप भाव वगैरे येऊ Yes. शकतो, किंवा त्याच्यामध्ये सपोज काही जॉबचे इश्यू आला तर त्या केसमध्ये पण ॲज अ बॅकअप आपण त्याच्यामध्ये काहीतरी टेक्निकनी शेती करून पैसे वगैरे कमवू शकतो. करेक्ट. आजकाल हे पण चाललंय ना, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात, तर मेहेर रिट्रीट सारखं रिसॉर्ट वगैरे 2-3 एकरमध्ये त्याला थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे अजून, पण मेन म्हणजे शेती लागते. 2-3 एकरची शेती असली तर तुम्हाला लोन इझिली मिळतं, की गव्हर्नमेंट पण देतं लोन, की बाबा रिसॉर्टसाठी ॲग्री लोन काहीतरी आहे ते, की त्याच्यावर तुम्ही एक असा बिझनेस चालू करू शकता. मेहेर रिट्रीटचं नाव घेतलं मी, अजून सोलापूर रोडला बरंच आहे, यवत 24 असं काहीतरी आहे. असं पण प्लॅन फ्युचरमध्ये येऊ शकतो, की बाबा विशाल शेतीच स्मार्ट वे करू शकतो. तुला किती काय वाटते? आपलं तर घर झालंच आहे, किती महत्वाचं आहे घर असणं? घर असणं ऑब्व्हियसली ड्रीम होतं, आणि पुण्यात असल्यामुळे मला तर फर्स्ट माझी रिक्वायरमेंटच होती की हे ना फॅमिली पुढे नेण्याआधी आपलं स्वतःचं घर आणि कार असावी, त्यानंतर फॅमिली प्लॅन करणं इझी जातं. कारण की फॅमिली प्लॅन किंवा आहे ना घर सेटअप असला तर एक इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. आपण ते लोन वगैरे नील करतो, पण रेंटने राहिलं तर तिथे जेवढं पे करतो आपण तेवढंच हे आपण EMI मध्ये पे केलं तर थोड्या दिवसांनी ते घर आपलं होऊन जातं, आणि जे आपण रेंटने राहतो ते वेस्ट ऑफ मनी आहे, असं माझं अझम्पशन्स आहे. वेगवेगळे विचार असतात. इथं काय आम्हाला डिबेट करायचं नाहीये, पण ज्याचे वेगवेगळे विचार. प्राप्तीला विचारू, तिच्या काय आहे का विशालच्या मतांशी सहमत आहे? बोल बिंदास. सध्या आमचं तरी असं चाललंय की गावाकडे थोडीशी जमीन असावी, म्हणजे इन केस जर कोविड सारखं काही जर आले सिच्युएशन, तर गावाकडे पण आपण सेटल होऊ शकतोय. Yes. त्यामुळं मग आम्ही सुरुवातीलाच हे प्लॅन केलं की आपण आधी गावाकडे बघू, आणि नंतर मग जर इन फ्युचर वाटलेच आपल्याला जर पुणे मुंबई सारख्या सिटीला की असावं आपलं एखादं घर, तर मग तिथं आम्ही नंतर प्लॅन करू शकतो. पण सध्या आमचं हेच म्हणणं आहे की सध्या बेसिक नीड्स म्हणजे रिअल इस्टेटमध्ये सध्या आमचे इन्व्हेस्टमेंट चालू आहे. येस, म्हणजे असं पण एक ऑप्शन असतो की काही लोक सेव्ह करून घर घेतात, ना की होम लोन काढून. त्याची थोडीशी भीती वाटते, बरोबर ना? किंवा जास्त डाऊन पेमेंट करून म्हणजे एक नॉमिनल 10-20% लोन घ्यायचं नावाला, आणि बाकी 80% हे करायचं, म्हणजे 5 वर्ष 10 वर्ष थांबायचं त्या गोष्टींसाठी, सेव्ह करायचे पैसे. कारण सध्या अशी सिच्युएशन आहे, एक बेंगलोरच्या IT एम्प्लॉईनं फ्लॅट घेतला होता 1 CR चा,
आणि त्याचे 3 EMIs डिले झाले आणि त्याच्यानंतर ते पूर्ण बँकनं त्याचे सगळे आतापर्यंतची इन्व्हेस्टमेंट घेत होती खरं ती खरं मी सगळी पण ऐकली ही बँकनं घेतली. लिलावात काढला त्याचा हा. फ्लॅट असा काहीतरी तो काहीच करू शकला नाही. नाही नाही फ्लॅट निलावात निघतो, फ्लॅट पण निलावात निघतो, पण ते फ्लॅट हे करून निलाव करून बँक आहे ना त्याचे समजा काय त्यांचे डिफॉल्ट चार्ज असतील हे काढून त्यांचे जेवढे पैसे तेवढे रिटर्न घेणार. बट त्याला बाकीचा जो पैसे आहेत ना amount दिली त्यांनी. हा मग मिनिमम मग ती त्याला भेटणार ऑब्विसली. मिनिमम आता तो एक सावकारकी ती बँक लिगली सावकारकी दादागिरीची सावकारकी ती ऍक्च्युली गव्हर्नमेंट अप्रूव्ड येते बरोबर ते बाहेर सगळी जगात ती प्रॉब्लेम चालू आहे. बरोबर रिस्क असणार आहे. हा, मग एवढे मोठे इन्व्हेस्टमेंट करतोय आपण आणि इन केस काही Secure, इमर्जन्सी आली हा. जॉबच्या केसमध्ये तर किंवा हा काय तर- प्रत्येक गोष्टीला एक हा. पॉझिटिव्ह निगेटिव्ह बाजू असते. बरोबर. तर ही निगेटिव्ह बाजू आहे आणि असं आहे काहीतरी. आणि त्याच्या मी बोललो की बाबा सेव्हिंग करून घर घेणे, की आता फॉर एक्झाम्पल 27-28ला जॉब लागतो, मग लगेच लोन घेण्यापेक्षा हा पण एक चांगला ऑप्शन आहे की बाबा तुम्ही SIP करू शकता. नंतर एक 10-15 वर्ष सेव्ह करून. पण मग त्याच्यात एक ड्रॉबॅक असा येतो की ती एनर्जी परत येत नाही तुमच्याकडे. आणि रेट्स पण वाढत राहतात. हा हा रेट्स तर ऑब्विसली तर त्याच्यापेक्षा आता इन्व्हेस्ट करा आणि त्याच्यापेक्षा आता तुम्ही इन्व्हेस्ट करा आणि हे ना त्याच्या अकॉर्डिंगली पे करा. जे तुम्ही सेव्हिंग करताय ते आपल्याकडे काय म्हणतात आधी पण इन्स्टॉलमेंट देता येतं. आपण काय म्हणतो इन्स्टेड ऑफ पेमेंट प्रीपेमेंट इन्स्टेड ऑफ 12, 13, 14 EMI भरा, त्यांनी पण आपले EMI कमी पण होतात आणि आपलं तेवढं काय म्हणतो आपण ड्युरेशन जे टेन्युअर आहे ते कमी होतं. 1 वर्ष झाल्यानंतर हो. आपण काही करू शकतो. करेक्ट. म्हणजे बघा आम्ही इथं 5 जण बसलोय, 5 लोकांचे वेगवेगळे मत वेगळे आहेत. विचार. तुमचं पण तुम्ही कम्पेअर करा की असं नाही की घर घेतलंच पाहिजे असं तसं. तर घर घेतलं की एक बाबा सिक्युअर राहतं की आपलं स्वतःचं घर आहे. आणि मुलांचं पण आता शाळेचं अमोलची मुलं आता चांगले मोठे आहेत, म्हणजे आता शाळा चालू झाली आहे. मग त्या दृष्टीने पण आपण घर घेतो की बाबा जवळ शाळा पाहिजे, थोडंसं एक आपलं परमनंट ॲड्रेस बनून जातो. आणि शाळा दवाखानं हे सगळं जवळ पाहिजे, बस स्टॉप वगैरे. तर त्या दृष्टीने विचार करतो. मग जसं रेंटवर विशाल राहते, मग असं नाही विचार करणार विशाल की शाळा जवळ आहे असं तसं विचार करणार, पण टेम्पररी पण विचार करू शकतो बाबा की थोडीशी लांब आहे शाळा तर मी घर तिथं शिफ्ट करू शकतो. शिफ्ट करून दुसरी रूम बघून तिथं ज्या काही सोयी सुविधा असतील त्या हा. हिशोबाने राहू शकतो. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी वाढते थोडंसं हा. रेंटवर राहिल्यामुळं. असं आहे. अजून तुम्हाला काय वाटतंय का मुद्दा सेव्हिंग करून असं SIP करून तुमच्या मनाचे का? आमचा ह्या पॉडकास्टला माझ्याकडे काही प्रश्न नव्हते, करायचा का म्हटलं करा बिंदास. तुला काही इनपुट असेल तुझ्याकडं तर दे. शाळा किती जवळ महत्वाची आहे काय मुलांना? शाळा जवळच असावी, बट जसं आपलं अमोल जास्त एक्सप्लेन करू शकता. पण हा, तो जसं त्या phase मधून. आपण आपली जी फेज होती म्हणजे जेव्हा आपण स्कूलमध्ये होतो तेव्हा आपण आपल्या मम्मी पप्पांनी थोडं लांबच पाठवलं की आपल्यामध्ये डेअरिंग वाढेल किंवा आहे ना थोडं असं काय म्हणतो आपण जरा आपल्यामध्ये ती ॲटिट्यूड येईल की सगळ्या गोष्टींना आपण हँडल वगैरे करू शकतो. आजकाल काय झालं आपण लेकरांना जवळ वगैरे बघतो की जवळ स्कूल असायला पाहिजे, जवळ जास्त क्लासेस त्रास असायला नको. पाहिजे. मग आपण त्यांना कम्फर्ट झोन दिलाय, त्यांना आपण यांना असं काटे टोचू देत नाही आणि नंतर ते फुस निघतात. आपल्यासारखे स्ट्रॉंग नाही निघणार. अमोलकडे पॉईंट आहे काहीतरी बोलायला आता, कारण तो शाळा सर्च करतोय. शाळेसाठी तर मी सर्च करतोय मुलांसाठी. शाळेच्या फी वगैरे तर खूपच कहर आहे. तो एक मोठा पॉडकास्टचा टॉपिक आहे एवढा मोठा. शाळेच्या या. नाही ते नक्कीच मी पण एक्सपेक्ट करतो सिटीमध्ये राहायचं, लिव्हिंग लाईफस्टाईल साठी समजा किती कॉस्टली आहे. तर याचं पण नक्कीच बनवलं तर खूप सगळ्यांसाठी फायदेशीर ठरेल. पुढचा podcast आपण बाहेरच्या तोच बनवू. सबस्क्रायबर साठी सुद्धा. आणि ठीक आहे म्हणजे conclusion काय असेल ना तर ते. कन्क्लुजन आता आपण करू या पॉडकास्टचं की बाबा तुमच्याकडं ऑपॉर्च्युनिटी असेल, थोडी रिस्क घ्यायची असेल तर घर घेतलं पाहिजे. म्हणजे आपला EMI बघायचा पहिला किती येतोय, घर कुठे घ्यायचं. समजा आजची परिस्थिती अशी आहे खराडीमध्ये 1 करोडच्या खाली घर नाही. असं पण आहे की जसं आता हे म्हटले की ह्यांना पुढे जाऊन इथे सेटल व्हायचं अजून त्यांनी ठरवलं नाहीये, तर बरोबर आहे त्यांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यांना फ्युचरमध्ये तिथे जायचंय. तर ज्यांना सिटीमध्येच सेटल व्हायचंय ते तुम्ही घरबद्दल विचार करू शकता. ज्यांना तिकडे जायचंय ते तिकडचा विचार करणार. येस. आणि म्हणजे घर depends. घर घ्यायचं मी हे सांगत होतो की बाबा आपण मोठ्या सिटीमध्येच विचार करतो आजकाल. आता आमचे जॉब इथं आहेत, समजा हिंजवडी, वाकड, मगरपट्टा इकडे पण घरं अवेलेबल आहेत.
पण आजकाल अशी झाली परिस्थिती 1 करोडच्या खाली 2 BHK मिनिमम 700-800 कार्पेट एरिया नाहीच आहे. आणि मोस्टली जिथं IT एरियाज आहेत त्या ठिकाणी तर 1 करोडच्या वर. हा खूप रेट जास्त आहेत. रेंट किती आहे तिथे? रेंट पण खूप जास्त आहेत. करेक्ट आणि असं वाढलंय आता, एवढा रेंट IT वाढला. लोकांकडून जास्तच घेतात कारण हा. त्यांना माहितच असते ह्यांचं पॅकेज आहे आणि देऊ शकतात. ते म्हणजे जास्त कॉम्प्रोमाइज नाहीत करत. अरे एवढ्याला त्यांनी बोलले तर लगेच देऊन टाकतात असं कारण असतं. आम्ही या प्राईम लोकेशन मध्ये राहतोय, आम्हाला चांगली आयडिया आहे. आणि हे घर जेव्हा मिळालं तेवढं एक स्टँड अलोन बिल्डिंग हीच होती. आता मला कुठंच दिसत नाही अशी बिल्डिंग. मोठमोठे प्रोजेक्ट आहे, अमोलचं पण मोठा प्रोजेक्ट आहे, ते आपण बघू एका दिवशी गेलो ना तिकडं, त्याचं होम टूर आणि त्याचे अम्युनिटीज भरपूर आहेत, मस्त आहे. हो. तर तो पण एक टॉपिक आहे पॉडकास्टचा की बाबा अम्युनिटीज कमी का अम्युनिटीज जास्त, पैसे कसे बॅलन्स करायचे. तर हा पण एक पॉडकास्टचा टॉपिक आहे. तर याच्यावरून तुम्हाला एक आयडिया आली असेल, कन्क्लूड कर ना. नाही अजून पुन्हा काय बोलायचं? नाही हेच आहे की बाबा तुमचं सॅलरी बघा, घर मिळत असेल तर घेऊन टाका. थोडंसं लांब घेतलं तरी चला. आजच्या पिरियडमध्ये समजा लांब म्हणजे कसं, या एरियाचं सांगतो मी, वाघोली, मांजरी वगैरे, थोडंसं केशवनगर, थोडं लांब घेतलं तरी चालेल, कारण फ्युचरमध्ये त्याला व्हॅल्यू येणार आहे. थोडं कमी पैशात मिळणार तिकडे. इकडे 1 करोडला मिळतं, तिथं तुम्हाला 40 लाख 50 लाखाला मिळणार, पण तिथं पण फ्युचर येणार 10 वर्षांनी 20 वर्षांनी. घर महत्वाचं आहे आणि सेव्हिंग पण महत्वाची. बॅलन्स करायचं, SIP पण करायची आहे. असं 50,000 60,000ची SIP न करता होम लोन घ्यायचं आणि 5,000 10,000ची SIP चालू ठेवायची साईड बाय साईड. म्हणजे कसं कोविड सारखं जरी काय आलं तरी थोडासा बॅलन्स राहील. आणि विशाल सारखं पण आहे, गावाकडं थोडीशी जमीन पाहिजे. तर कन्क्लूड करा आता. सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा विचारात कधी येतो, ज्यावेळेस आपल्याकडं कुठं पगार येतो किंवा पैसे येते, 2 रुपये येतो आणि माणसाला इन्सिक्युअर फील होतं की माझं आता हे जर नसलं माझ्याकडे इन्कम सोर्स तर मी जगू कसा. त्यानंतर त्याच्या इन्व्हेस्टमेंट प्लॅन येतात. मग मी काय करू कुठं देऊ, कुठं इन्व्हेस्ट करू की. आणि दुसरा त्याच्यामध्ये अजून एक असं ज्यांना समजा थोडीफार सिक्युरिटी की माझ्या जॉबच्या वगैरे असं काय होईल, इन्कम सोर्स बंद होईल, त्यानंतरचा त्याचा विचार असतो की मला शॉर्टकट श्रीमंत व्हायची, की मी कशात इन्व्हेस्ट करू आणि मी काय कितीतरी करू, मी करोडपती कसा होईल. तर हा प्लॅन असतो. यामध्ये शॉर्टकट इन्व्हेस्टमेंटच्या फंड्यात काय म्हणजे असे बरेच ऑप्शन तुम्ही पडू नका. फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, लॉस पण खूप. आणि तुम्ही जिथं कुठं कशात इन्व्हेस्ट करतात, कुठं पण जे इन्व्हेस्ट करतात ती एक तुम्हाला रिटर्नच देते. कशात करा, कोणत्या पण फील्डमध्ये करा, असं काय नाही एवढा लोड घ्यायचा आणि मग ते करायची गरज नाही. फक्त रेट ऑफ जो रिटर्न आहे तो कुठं जास्त असेल, कुठं 10%, कुठं 20%, कुठं 15%, कुठं 20% असू शकतो. असा कमी जास्त असेल, मग एवढं काय लोड घेऊन करायचं नाही. फक्त सेक्युअर काय सध्या मार्केटमध्ये खूप चोराचा बाजार आहे, तुम्हाला सगळ्यालाच माहिती आहे. स्कॅम वगैरे वाटतं. हा, स्कॅम भरपूर आहेत. तर त्या हिशोबाने पहा. करेक्ट, इन्व्हेस्टमेंट बघूनच करा. विशाल कन्क्लूड करा आता काय असेल ते. Property जास्त फ्रॉड आहे. हां, येस, असं आहे मित्रांनो. तुमची सॅलरी बघा, डिसिजन तुमचा आहे. कोणी सांगितलं म्हणून काय घर घ्यायचं नाही, कोणी सांगितलं म्हणून म्युच्युअल फंडमध्ये टाकायचं नाही, शेअर मार्केटमध्ये लावायचं नाही, कोणी सांगितलं म्हणून जमीन घ्यायची नाही. तुमचा डिसिजन तुम्ही घ्यायचा, नीट सगळं व्हेरिफिकेशन व्हॅलिडेशन करायचं. तर असं आहे सगळं. तर संपूया आजचा पॉडकास्ट. एकदम छोटासा होता. होम लोन वर्सेस SIP वर्सेस गावाकडे इन्व्हेस्टमेंट. कसा वाटला कमेंट करा. थँक्यू. Stay tuned. थँक्यू. सबस्क्राईब करा. थांबा. आता थोडंसं वेगळं. नाही रे, ठीक आहे, तू नको सुरू, तू बाहेर जाशील फ्रेमच्या.